नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. युवा नेते शिवराज पाटील भुमरे यांच्या हस्ते ढाकेफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन. पैठण तालुक्यातील ढाकेफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन बांधकाम इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन युवा नेते पाचोडचे सरपंच शिवराज पाटील भुमरे व माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील शिसोदे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांच्या हस्ते कल्याण देवा करवी विधिवत पूजा करून करण्यात आले. याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सय्यद अजहर अली, उपअभियंता अस्वले, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर यास्मिन शहा, किशोर पाटील शिरवत, सतीश शेळके, विजय गोरे, डॉक्टर गणेश शिंदे, सरपंच अमोल पाटील गोरडे, दिलीप जगताप, सरपंच गौतम सोनवणे, किशोर एरंडे, संदीप लाटे, दशरथ भवर, ग्रामपंचायत सदस्य मनीष आव्हाड, इम्रान पठाण, मच्छिंद्र मरकड, इंदुबाई आव्हाड, हरिभाऊ कोरे, ज्ञानदेव शिरवत, कैलास पाटील शिंदे, मुख्याध्यापिका सिंधू पीटर घुले, दादासाहेब थोटे, भारत शिंदे, कृष्ण उघडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रास्ताविक भाषणात रवींद्र पाटील शिसोदे बोलताना म्हणाले की खासदार संदीपान पाटील भुमरे साहेब व आमदार विलास बापू भुमरे यांच्या महत्त्वपूर्ण सहकार्याने व सततच्या पाठपुराव्यामुळे खासदार भुमरे साहेबांनी ढाकेफळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अनेक वर्षांपासून होत असलेली मागणी विचारात घेता नवीन इमारतीच्या बांधकामासाठी 600 लक्ष व वैद्यकीय अधिकारी यांच्या निवासासाठी 90 लक्ष असे एकूण 6,90,00,000 रुपयाचे काम मंजूर केले. यासाठी खासदार भुमरे यांचे विशेष करून आभार मानले. त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात दवाखान्याच्या संपूर्ण रिक्त जागा भरण्यात भराव्यात, ज्यामुळे रुग्णांना चांगली सेवा मिळेल. दरम्यान डॉक्टर अभय धानोरकर यांनीही आपल्या भाषणात आरोग्य केंद्रास स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा देणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात शिवराज पाटील भुमरे म्हणाले की निवडणुकीच्या काळात आमदार बापू दवाखान्यात ऍडमिट असताना देखील आपण भरभरून सहकार्य केलं. याबद्दल गावकऱ्यांचे आभार मानले व आमदार विलास बापू यांनी दिलेल्या आदेशामुळे मी संपूर्ण पैठण तालुका पिंजून काढत असून कुठेही मंजूर झालेल्या विकास कामांना अडचण येणार नाही याची काळजी घेतली जाईल. तसेच आशा कार्यकर्त्यांचे देखील त्यांनी विशेष करून कौतुक केले. कार्यक्रमास कल्याण देवा, असमत पठाण, माजी सरपंच दादा गोरे, नारायण खरात, शामीर भाई, कृष्ण उघडे, संकेत पाटील शिंदे, हरिभाऊ कोरे, नारायण सोनवणे, अमोल आव्हाड, सुनील आव्हाड, सुधीर आव्हाड, विलास शिंदे, अनिल पाचे यासह आशा कार्यकर्त्या व आरोग्य केंद्राचे कर्मचारी सह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ग्रामपंचायत सदस्य मनीष आव्हाड यांनी मानले. पैठण तालुका रिपोर्टर मनीष आव्हाडची रिपोर्ट. मी पाठपुरावा केलेला आहे, माझ्या उपस्थितीत ते व्हायला पाहिजे. परंतु बापूंनी विशेष सूचना केलेल्या की तालुक्यातील जे जे काम असतील, म्हणजे आता आज आपण आरोग्य केंद्राचं उद्घाटन केलं, रस्ते असतील, जे जे काही विकासाची कामं असतील त्याची उद्घाटन थांबवू नका. प्रत्येक काम चालू करा, काम पूर्ण करा. लोकांना त्या कामाची म्हणजे ते काम त्या लोकांसाठी उपलब्ध करून द्या आणि त्याच्यानंतर मग आपण उद्घाटन, लोकार्पण ह्या गोष्टी नंतर बापू आल्यानंतर परत करू, असं बापूंची विशेष सूचना आहे. की मी हॉस्पिटलमध्ये जरी असलो तरी कामं थांबू नका आणि त्यांच्या सूचनेप्रमाणेच आज आपण या ठिकाणी हे उद्घाटन या ठिकाणी संपन्न करतोय. बापूंचं विशेष आभार या ठिकाणी आपण सर्वांनी व्यक्त केलेलेच आहे, परंतु आपले विशेष आभार या ठिकाणी व्यक्त. 2.5 वर्षानंतर शिंदे साहेबांचं बापूचं साहेबांचं आमचं बोलणं झालेलं आहे. हे 2.5 वर्षानंतर बापूला मंत्रीपद मिळणार आहे. हे 2.5 वर्ष जर गेले तरी या पुढच्या 2.5 वर्षांनी बापूला संधी मिळेल आणि आपण आपल्या सगळ्याच्या आशीर्वादाने मिळणार आहे. शिवराज भैया मी आहेच, साहेब बी आहेच, त्याच्यामुळे राज्यमंत्री किंवा कॅबिनेट मंत्री किंवा होईना आपण ते पद खेचून आणू. शिंदे साहेबांना असं